प्राजक्ता सध्या आयुष्यात अभिनेत्रीच नाही तर सूत्रसंचालिका, नृत्यांगना, कवयित्री, व्यावसायिका आणि निर्माती अशा विविध भूमिका पार पाडत आहे, ज्याचं सर्वांनाच कौतुक वाटतं। पण पुढे न गेलेल्या प्रेमाला म्हणजेच काय घडलं, मुलगा माती खातो असं प्राजक्ता माळी का म्हणाली? प्राजक्ता म्हणते, मी प्रेमात पडते पण मला लग्न कमिटमेंट याची भीती वाटते। हे सगळ्यांनाच वाटतं हो। मला स्वतःसोबत राहायला आवडतं, मला एकट्या जगायला आवडतं। मी आतापर्यंत स्वतंत्र आयुष्य जगत आली आहे। 2013 पासून मुंबईत एकटी राहत आली। त्या स्वातंत्र्याची खूप सवय लागली आहे। एकटं राहणं हा आता सवयीचा आणि स्वतःबरोबर राहण्याचा भाग बनलाय असं मला वाटतं। कलाकार म्हणून मी खूप मोकळ्या मनाची आहे, त्यामुळे कोणत्याही बंधनात अडकण्याचा मला फोबिया वाटतो। आता ज्या पद्धतीने लग्न संस्था विस्कळीत होत चालली आहे, जरा भीतीच वाटते। तसं मी काही तेवढीही प्रेमात नाही पडले। मी पडले पण जेव्हा मला कळलं की हा पोरगा माती खातोय, तेव्हा मी त्याला टाटा बाय बाय केलं। त्यामुळे सध्या मी सिंगलच आहे असंही प्राजक्ता म्हणते। माती खाणं म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती असेल आणि माती खाण्यासारखं असं काय घडलं असेल असं तुम्हाला वाटतं तर हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा मराठी रिव्ह्यू।